काय दिसतंय का पुढचं? आता काय बोलली? काही दिसत नाही. गाडी कशी चालवतो मला हेच दिसतंय. येते का गाडी? वाटत तर नाही. तू अजून किती दिवस आहे माझ्यासोबत? तू सांग किती दिवस थांबू? तुझी देखा तो ये जाना से ना. पिक्चरचं नाव सांगते का मला बोलते? अरे जीवाचा पतंग उडतया. मस्त बघ ना कसं दिसतोय. डेंजर ना. आणि अचानक होती ना एकदम मोठी कमेंट, म्हणजे ना मी बोललो अरे एवढा मोठा पॅराग्राफ लिहिलाय तरी कुणी, तर बघतो त्या मॅडमनी लिहिलं कमेंट मध्ये तेव्हा. आणि ती बिचारी येऊन थांबली तिथे, वेट करते आपला. तर चला निघू आपण. आम्ही पण पहिल्यांदाच भेटतोय. याच्या आधी आम्ही फक्त इंस्टाग्राम वरती बोललोय आणि आमची ओळख कशी झाली, आम्ही कसं अचानक एवढं बोलायला लागलो सगळं सांगेल तुम्हाला. माऊ आहे नाव तिचं, मी तिला लाडाने मावडे बोलतो. KFC जवळ थांबली ती. कुठे थांबली काय माहिती, तिथे वाटतं मला. तुला भेटा आलोय ना, एकटाच येणार ना मग. हा बरी का तू? पक्का? कसं वाटलं भेटून? स्कूटी लाव ना तुझी इकडं. मागे बघ, मागे बघ, मागे बघ. येडी ग येडी. येते का गाडी? वाटत तर नाही. बस मला रस्ता सांगा. काय काय? इथं पाय ठेव, इथं पाय ठेव. बसली का? बसली ना? घाबरती का काय? कुठे जायचं इथून? पक्का रस्ता माहिती ना? हा नाशिक मध्ये राहते. पकडून बसा भाऊ, टेन्शन नको. ओळखलं का पण मला? हा मग आता काय बोलली नक्की, तूच आहे का? नाही मी त्याचा फ्रेंड आहे. हा तुला किडनॅप करायला आलो मी. काय बोलली? उद्या मारतील गाडीवर ना का? आणि सोपं काय पोरगी आहे रे, किडनॅप होण्यापेक्षा कंबर मोडलेली बरी. मी तुला किडनॅप करायला आलोय. इथून डायरेक्ट मुंबई. तुझी जागा आहे. हा सही आहे, सही आहे. अरे पूर्ण लालच पडली रे तू. लाल एवढे काय असते? सॉरी. कसं वाटलं तुला? तुला बोललो मुंबईवरनं गाडी दाखवायला घेऊन येईन. कशी गाडी? कशी दिसते? तुला नाही दिसणार तर मला कॅमेरा काढू दे, मग बोलू आपण. कशी वाटली गाडी तुला? गाडी तर चांगली आहे, पण तिला बसायला थोडंसं प्रॉब्लेम येतो ना. इथं पण सीट पाहिजे. इथपर्यंत मग ते गाडीचा शोक आहे. छोटा सीट पण इथं मी बसले पाहिजे ना. तू एकटा बसतो इथं एवढ्याशा जागेमध्ये, कसं बसायचं? बसली ना तू, बसली ना तू. मी छोटी आहे म्हणून बसले. A few minutes later. मावडे कॅश नाही आणली? माझ्याकडे पैसे कॅश का नाही आणली मग? कोणी? हा कारण मी ऑनलाईन ना, मी पण ऑनलाईनच वापरतो. मला कॅश देता का? मी ऑनलाईन थोडेफार तरी द्या. 20 रुपये. 20 रुपये पाहिजे याला तिकीट काढायला. हा विचार आले मावचा 20 रुपयाचा लॉस झालेला आहे. ए असू दे. हा? 20चा काय 20,000चा होते. चल. ओहो यार ये कितनी औसम है यार. 20 लाखाचा होणार नाही तेवढे हाईट पण नाही. वा. A few minutes later. तर मित्रांनो इथे सुट्टे नाहीत म्हणून बॉबी घ्यायला लावली पहिली, मग 20 रुपये दिलेत मला. बॉबीचे 20 रुपये घेतले आणि 20 रुपये तिकिटासाठी दिले. पहिली बोलतात काहीतरी काय आहे मावडे, पहिले बोलतात काहीतरी खायला घ्या मग पैसे देणार. तर गार्डन पांडव लेणी कुठे आहे? लेणी वरती. मग वरती जायचं डायरेक्ट पहिली. वरती डायरेक्ट. हा बाकी सगळं बघ मग जाऊ ना वर. पहिली वरती जाऊन येऊ, नंतर हे बंद होतं का? काय हे? हा मग आपण आता पास काढले ना. हा किती वाजेपर्यंत बघ? टायमिंग तसा 8चा असतो. मग तू बोलला की 5:30. हा हे बघ ना. 4:25 दिलाय. ए येडा, हे 4:25 ला आपण काढले. सुना क्या, ये भी मेरी गलती है. मी का बोललो तर स्वतःच बोलून माझ्यावर आळ लागते. माझं कुठे जायचं पहिले? तू बोल पहिले कुठे जायचं? चल. पैसा वसूल करेल. हा ना 20 रुपये हे पण ठेव, खा नाही तर ठेव. तिकीट जमा करू आपण. चला
तर मित्रांनो आपण आतमध्ये आलो आता आणि आतमध्ये गार्डन आहे पहिली आणि नंतर वरती पांडवलेणी आहे. शांततेचं वातावरण एकदम शांत वाटतं आतमध्ये आल्यावरती. फक्त हे शांत बसलं पाहिजे थोडं. तू नाही शांत बसणार ना? तुम्हाला त्रास द्यायला आले ना? नाही मग तुला हे दाखवायला आणलंय ना मी तुला हा, हा. इथे. चित्रपट महर्षी कैलासवासी दादासाहेब फाळके स्मारक. आणि मला इथलं जास्त काय माहित नाही तर थोडीफार माहिती चुकू शकते. हे बघा झालं अरे नुसतं खाऊ खाऊ काय खाऊ. आणि मी सकाळपासून खाल्लं नाही तुला माझी मी दया थोडं पण- खाल्लंय. नाही नाही का नाही बोललो तू डब्बा आणणार आहे. बाई इथं मीच उपाशी आहे सकाळपासून तुझ्या भरोश्यावर बसले म्हटलं हा काहीतरी खायला घेऊन ये त्याने हे आणलंय छान आहे रे नजारा. हे बघा अरे हिलाच काय दाखवायचं सारखं एवढं इथंच राहते. आणि ते पण हे बघ. बगळे बघते आपल्याकडे बघायला बघू दे. काय बघले बघताय? बगळे बघते आपल्याकडे. नाशिकमध्ये पाणी जास्त आहे हां क्लायमेट सुंदर आहे हां मुली तुम्ही पण सुंदर सुंदर आहे दिसतंय की. या डोळ्याने तुलाच पाहतोय मी फक्त तूच आहे माझे मना. लाल किती लाल पडली तू माहिती का? आल्याला अरे. बघितलं ना हिला काय आलं ते अजून मी तुला बोलली बघ लय लाल पडते मी लगेच. हा. मुलांकरिता बाग खुले नाट्यगृह संगीत कारंजा एवढं सगळं इथे. काय असतं ते? क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे. ओ माय गॉड तू किती वेळा आली इथे खरं सांग? 2दा. पार्लरला जायला वेळ नाहीये मला हा ना काय करायचं तुला ब्रो? नाही केस कापायचे टर्ली करायचे. तू अजून किती दिवस आहे माझ्यासोबत तू सांग किती दिवस थांबू? तू किती दिवस भेटशील? महिनाभर झालं उद्या तुला कामाला बोलवलंय महिन्याभर. सॅटर्डे सुट्टी असते पक्का. हा इकडे काय चित्रपटगृह इकडे हे माहितीये का हा मागच्या वेळी मी आली होती ना हम्म. तर ना इकडून. मी शूट करत होती हा मग फोटोशूट माझी फ्रेंड होती सोबत हा. मुस्कान हम्म. तुला आठवतो का तो व्हाईट ड्रेस हा, हा. घातलेला हा. ते पाण्यातलं होतं. हा 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 इथून पडलेली मी घसरून अशी जोरात पडली होती ना बघ अशी निका स्लोमो मध्ये अशी व्हिडिओ काढली बघ असा वाला फोटो होता माझा हा. इथे असा वाला हा हा व्हाईट ड्रेस वरती. इथून अशी पळायला लागली ती म्हणजे मी तुझं स्लोमो काढते इथून पाहायला असं घसरून पडलं मला उचलत पण नव्हती ते काका तिथून मला बघताय एवढं कसं तरी वाटत होतं ना आता म्हंटल ह्यांनी बघायच्या अगोदर उठले उठले बाई आवरा खराब झाला काय? घरी आली मम्मीने तो व्हाईट कपडे एवढे खराब झालेले दिसले मम्मी म्हणती डुकरासारखी लोळती म्हणे इथे तिथे जाऊन आम्ही डान्सची प्रॅक्टिस करायची वाव इकडे. एक डान्स झाला पाहिजे नाही रे पक्का. आता माझं वय आहे डान्स करायचं नाही म्हातारी झाली म्हातारे. दम लागतो मला इकडे काय काय आहे नक्की आता? चित्रपटगृह आहे इकडे. पाहू नको अशी लाल लाल होते. बिचारे बॉबी का दिली महान हो तुम. जे जे तारा हा जय जय कारा असं आहे मला पण माहिती. तर आता आपण इकडे आलोय सगळं मोकळं दिसतंय आपल्याला सगळं मोकळं आहे. लाज मला अजून दे रे तिला अजून दे भूक लागली आता. पिल्लू फक्त चावू नको पिल्लू चावणार नाही पिल्लू खायला देतं 2-3 दे अजून आहे ना आपल्याकडे. काय बोलत होती? चित्रपटगृह आहे ते आणि आहे खरंच खरंच आहे. मला पण नव्हतं माहिती मला पण आज बघायला भेटतं हे बघ बिचारा घाबरते मित्रांनो. हे बघा चित्रपटगृह चित्रपट सृष्टीचा इतिहासाचे छायाचित्र प्रदर्शन हे झालं सगळं बंद केलं ना. बंद झालं फक्त बघायला मिळेल तुला की कुठले कुठले सिनेमाज लावले तरी इतिहास बघू आपण थोडा. मंगेशकर परिवार आहे मित्रांनो हे पाहू शकता. मंगेशकर परिवार यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. खरी गोष्ट आहे मित्रांनो. कोकिळ कंठ बोललं जातं त्यांना माहिती आहे ना कोकिळ कंठ. तर मित्रांनो हे बघा आपण हळूहळू दाखवत जाऊ तुम्हाला. हे बघत राहा. आणि खूप काही बघायसारखं आहे मित्रांनो इथे. जे ॲक्टिंग क्षेत्रामध्ये खूप कष्ट करतात त्यांच्यासाठी हे एक स्वर्ग टाईप आहे मित्रांनो. कारण की इथे खूप काही बघायला भेटतं आपल्याला. सुरुवातीचे कलाकार होते ना जेव्हाचे तेव्हाचे. आणि तिथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो प्रत्येक सिनेमा सृष्टीचे दाखवलेलं आहे. खूप सुंदर सुंदर आहे इथे बघायसारखं. मी याची माहिती वाटलं तर एक सेपरेट ब्लॉग बनवून देईल. आज आम्ही मस्ती करायला आज मस्ती करायला आलो ना आपण है ना. तर इथं पाहू शकता उपकार गाईड
खूप सुंदर आहे मित्रांनो इथे. दीवार कभी कभी लव लाईफ. मन में क्यों ख्याल आता है दिमाग के. काय काय बडबडायला लागले होणारी पागल बिगल झाली काय. तर पाहू शकता इथे पूर्ण बघा ना चारही साईडला. कळलं तुझी देखा तो ये जाना से ना. पिक्चरचं नाव सांगते का मला बोलते. अरे जीवाचा पतंग उडतया तुझ्याच माग आता. ये बोलते अच्छा. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. अरे सगळे पिक्चर खूप गाजलेले आणि खूप भारी आहेत का है ना. बघितलेत का. एकदम बघितला बघितले. मी. हा पण खतरनाक होता अमर अवकर अँथनी. खूप छान होता. खूप छान खूप छान. हा पण इथे बघितलाय. कुठला कर्ज. ओके. शक्ती सिलसिला. अरे खतरनाक वाटतो का. हिरो राम तेरी गंगा काय माली नाही मेले. अरे हा मेली मिस्टर इंडिया सगळ्यात भारी पिक्चर मिस्टर इंडिया. हा. मला जर असा चष्मा भेटला ना मी पहिली तिला देईन. कोणाला? माझा प्रेम नाही दिसत आहे का तुला. अग्निपथ अग्निपथ तेजाब परिंदा घायल लम्हे दिल दिल. हाँ मुझे नींद नाही. ये उनका दिल ये हमारा दिल. घोरी घोरी राधा माझी तू. खलनायक. हा हे सगळे आहेत मित्रांनो. तुम्हाला हळूहळू पटपट दाखवतो बॉर्डर वगैरे. हम आपके कौन कौन है सब कुछ हम दिल दे चुके सनम. सही आहे. अरे सगळ्यात भारी पिक्चर वास्तव. सगळ्यात भारी पिक्चर वास्तव. याच्या तोंडाला काय झालं. एवढा का डेंजर बघतो हा. हा ना गदर. अरे माहित नाही तुला गदर पिक्चर बघितला ना. मस्त बघ आहे. ना कसं दिसतोय. डेंजर ना. रिॲक्शन पद्धतीत देते आता. वीर जारा. मला हा पिक्चर आवडतो वीर जारा. खूप 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 भारी. खूप डायरेक्ट रडायला येतो लास्ट एंडिंगला. कोई मिल गया. अरे यार क्लासिक पिक्चर आहे कोई मिल गया. गोदावरी घाट मित्रांनो पाहू शकता. इथे गोदावरी घाट सुद्धा दाखवलेला आहे. तो आला होता. हा इकडे गेलतो ना मी. दादासाहेब फाळके अवॉर्ड्स हे सर्व इथं मित्रांनो खूप सुंदर आहे बघण्यासारखं आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि मला जास्त सांगता येत नाही कारण की मी इथे डायरेक्ट आलोय. असं काय नाही तुझी काय चुकी नाही रे. मी डायरेक्ट आलोय ना. मी इन्फॉर्मेशन काढून येतो. बरोबर. असं काय नाही. तू आली तेच मोठी गोष्ट आहे कळलं का. तर हे सर्व आपण तुम्हाला नंतर दाखवू. म्हणजे हे प्रॉपर याचा ब्लॉग मी प्रॉपर बनवेल. पण आज मी काशीला भेटायला आलतो मुंबईवरून है ना. आता ही मला बोलली की ये तू तुला कळन मी. मला वाटलं शांत असेल. आहे ना मग ते चालू आहे म्हणून वळवळ करते ना. हा, मग तर मित्रांनो हे सर्व पाहून घ्या. खूप सुंदर आहे खूप सुंदर. तर आता आपण बाहेर जायचं. हो. तुला सर्व बघून. आणि तुला भूक लागली परत नाही. मग पाणी प्यायचं. पाणी. मग आता बाहेर जाऊ पाणी पिऊ आणि तुझ्याकडे. नेक्स्ट सॅटर्डे मला लग्न आहे. तुझं लग्न आहे. माझं लग्न नाहीये मावशीचं लग्न आहे. का ही यार काय? माझं. काय तू किती दिवस मला ते सांग. मी रोज आहे. अरे सांग ना. मी 5-6 दिवस आहे. फक्त हा रगन का तू अशी लाल लाल झाली. एखादा महिना थांबला असता. लग्न आहे माझं. लग्न म्हणजे लग्नाला लोक 2-2 महिने थांबतात. तू येणार ना. मग इकडे फिर ना कुठं फिरायचं तुला. मग डबा देणार का मला रोज. देणार. पक्का. चल थर्डीला जायचं. मग मध्ये कधी सुट्टी नाही मारू शकत तू. अरे ते लोक लगेच ओरडतात रे माझ्या नावाने. माझं स्वतःचं ऑफिस होईल. अरे नक्की मला एक रूम गिफ्ट करशील ना. मी एक रूम मी स्वतः बिल्डर होणार ना त्यावेळेस मी तुला बोलणार. काय हे माझ्याकडून तुला सप्रेम भेट. गिफ्ट तुला काय. सप्रेम भेट रे गिफ्ट नाही. इंग्रज आहे काय. हा सप्रेम भेट. धन्यवाद. तुला कसं वाटलं आज फिरून. मस्त. हा मुंबईवरनं खास मी बोललो आलोय तर तुला भेटेल. किती दिवस झाले. तू काय बोलत होती तू ये तर नाशिकला भेटू करतो. नाशिकलाच येत नाही. मग आता कसं वाटलं सांग. आता आलोय तर बोल. मस्त वाटलं मला. हा. असंच येत जा इकडे. हा सुखरूप येत जा. हा, हा. सुखरूप जात जा. हा. आणि मला भेटत जा. खायला काहीतरी आणत जा. हा आणि अशीच मजा करत राहा. हा आज कसं वाटलं फिरून तुला. छान वाटलं. खूप छान. तुला उशीर झाला म्हणून घरी चालेल लवकर. तर अचानकमध्ये भेटलो आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर आमची ओळख इंस्टाग्रामवरती झाली आहे ना. तसं मी व्हिडिओ बनवत होतो आणि अचानक होते ना एकदम मोठी कमेंट. म्हणजे ना मी बोललो अरे एवढा मोठा पॅराग्राफ लिहिलाय तरी कुणी.
तर बघतो त्या मॅडमनी लिहिलं कमेंटमध्ये तेव्हा असं असतं तसं असतं. तर मी काय केलं बोललो हिला आता कमेंटमध्ये तर नाही रिप्लाय देणार बोललो, कारण किती मोठा ते होता बोललो प्रश्न तेवढा मोठा त्याचा सोल्युशन पण लय चांगलं द्यायला लागणार. पहिली तर तो पॅराग्राफ डिलीट केला कमेंटमध्ये. नंतर मग मी हिला मेसेज केला. त्यानंतर आमचं बोलणं चालू झालं. मग खूप चांगलं बोलणं झालं. हिने पण मला खूप समजून घेतला, मध्ये खूप समजून घेतलं. मध्ये म्हणजे अजून पण घेते यार, आता पण समजून घेते. काय वाटलं तर मी हिला सगळं शेअर करतो. तर तशी आमची ओळख झाली मित्रांनो. तर आपण पुढे पण भेटू. काय दिसतंय का पुढचं आता काय बोलली? काही दिसत नाही. गाडी कशी चालवतो मला हेच दिसतंय. हे दिसतंय मला पण तेच दिसतं गाडी चालवताना. अशी गाडी चालवू मी. बस काय पण नाही पोहोचत रे. का पण भारी वाटते तुझ्यावर, हा सिरियसली भारी वाटते है ना. हे खाली कर. हो